मला 4 दिवस दे, मी सगळी बेरियाट्रिक सर्जरी वाचली. माझ्या मित्रांना विचारलं सर्जन्स, अरे तुम्ही पोट कापता, त्याचं पोट लहान करता आणि तुम्ही म्हणता डायबिटीस जातो, म्हणजे तो कमी खातो आणि काहीतरी वेगळं काहीतरी घडतं हॉर्मोन्समध्ये, डायबिटीस खरंच जातो हो जातो असं होय. मग मी सर्जन आहे, मी पोट कापत होतो कोणत्या रोगावरती? पेप्टिक अल्सर. नाव ऐकलं नाही? ऐकलं, कारण दिसतच नाही आता तो रोग. एक वेळ अशी होती की सगळ्या डॉक्टरीच्या मेडिकल प्रोफेशनमध्ये पोटात दुखतं, पोटात व्रण झालाय, आंबट पाणी येतं, उलट्या होतात, अंक होतं, पेप्टिक अल्सर. रेडिओलॉजिस्टकडे गेला, पांढरं औषध पाजा आणि अर्जुनासारखे बाण दाखवून हा तुमचा अल्सर. मग आली दुर्बीण टाका, हा तुमचा अल्सर. नाही बरा होत, ऑपरेशन करा, पोट कापा. 300 वर्ष मोठी मोठी पुस्तकं, पेप्टिक अल्सर, कसं ऑपरेशन करायचं, कसं पोट कापायचं, कसे जोडायचे, गॅस्ट्रोजेजिनॉस्टमी, व्हेगॉटमी, पायलॉन, बिलरॉथ. आणि एक दिवस असा आला की एक सायंटिस्ट होता, दातावरती काहीतरी पांढरं दिसलं, मायक्रोस्कोप खाली घातलं आणि सांगितलं हा एच पायलोराय आहे आणि याच्यामुळे अल्सर होतो. लोकांनी विश्वास नाही ठेवला. इतक्या वर्षाचा आमचा अनुभव, आणि तुम्ही काय सांगता? त्यांनी सांगितलं हे मी जमा केलंय, मी खातो, मला दाखवतो आज अल्सर नाही, हे खाऊन 3 आठवड्यात तुम्हाला मला अल्सर झालाय की नाही सांगा. खरंच की याला अल्सर झालं? गेल्या 20 वर्षात भारतात नाही जगात पेप्टिक अल्सरचे ऑपरेशन कधीही कोणीही केलेले नाही. केले असल्यास सांगा. म्हणजे ज्ञान काय, अज्ञान काय, याच्यावरून माझ्यासारख्या माणसाला असं वाटलं, अरे 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 किती लोकांची पोटं आपण कापली. पोट कापलेल्या माणसाचं वजन कमी होत होतं. पोट कापल्यानंतर न्यूट्रिशनल डेफिशियन्सी असते, त्याचे पेपर्स यायचे. पोस्ट गॅस्ट्रेक्टमी अॅनिमिया, पोस्ट गॅस्ट्रेक्टमी न्यूट्रिशनल प्रॉब्लेम्स, पोस्ट गॅस्ट्रेक्टमी ट्युबरक्युलोसिस. अरे जर पोट कापल्याने पिडियाट्रिक सर्जरी तुमचं डायबिटीस एकदम कमी करतं आणि वजन सुद्धा थोडं 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 कमी करतं. गमत आहे. डायबिटीस फटकिनी जातो, वजन त्या मानाने कमी होईल. तुम्ही 131 आहात, 150 आहात, त्याचीच 140 वर याल. मग मी काय केलं? जेवढे माझ्या ओळखीचे लोक होते ज्यांनी हे पोटावरती अत्याचार करून, मी अत्याचारच म्हणतो ते, अघोरी कृत्य करून घेतलं, त्यांना विचारलं तुमचा काय अनुभव आहे? थोडे साशंक झाले की नाना हा प्रश्न का विचारताय? मग एकाने हळूच सांगितलं, डायबिटीस झाला कमी कमी, पण आता परत गोळ्या घ्याव्या लागतात. वजन झालं होतं कमी, पण आता परत वजन वाढायला लागलं. मग आता मी विचार केला की कशासाठी याच्या अघोरी कृत्याला जायचं? पोट फाडायलाच पाहिजे का? लहानच करायला पाहिजे का? म्हणजेच माणसाने कमी खावं का? आणि मग त्या व्यक्तीने मला सांगितलं की काही साईट्सवर आपण जाऊ, डायबिटीस बरा होऊ शकतो. आम्हाला तर सांगण्यात आलेलं आहे, कानी कपाळी सांगितलं आहे. डॉक्टरकडे गेलो, डायग्नोसिस झालं. एक रक्ताचं सॅम्पल तपासलं, जेवणाच्या नंतर, जेवणाच्या आधी. चांगले डॉक्टर असतील ते म्हणतील नाही, मला पूर्ण जीटीटी करू द्या. आणि मग पूर्ण जीटीटी केली. म्हणजे काय? 100 ग्रॅम ग्लुकोज प्या, अर्ध्या तासाने रक्त तपासू, 180 190 पर्यंत जातं, 1.5 तासांनी लघवी साखर येते, आता तू कन्फर्म डायबिटिक आहेस. आणि मग डॉक्टर अगदी प्रेमाने सल्ला देतात, तुला आता हा रोग जन्माचा साथी झालेला आहे, यू विल लिव्ह विथ इट, आम्ही तुला मॅनेज करू. किती सुंदर शब्द आहे, मॅनेज. भारतीयांना सांगावं लागत नाही कोणाला कसं मॅनेज करायचं, हे आम्हाला पूर्ण माहिती आहे. आम्ही तुमची साखर मॅनेज करू, तुम्ही गोळ्या घेत राहा. ठीक आहे, मी त्या भ्रमात राहिलो. पेशंट काय खायचं लिहून दिलाय छानपैकी,
अमकं खा तमकं खा, उसळी खा, हे खा ते खा, व्यायाम. मग हे सगळे विचार केला का हो, पोट न कापता पोटाचं काम कमी होईल असं काय आहे? आणि मग माझ्या एक दिवस लक्षात आलं की उपवास लंघन. अरे उपवास, आमच्या घरी लोक उपवास करतात. म्हणजे काय करतात? आज माझा एकादशी, हरताळका, अमकं, माझा मंगळवार, माझा शनिवार, माझा रविवार. काय करतात? मी उपवासाचे खाणार. काय विकृत स्वरूप झालं. उपवास करायचा तर फक्त काय खायचं? साबुदाणा, भगर, शेंगदाणे, बटाटा, रताळ. म्हणजे काय? जे खाऊ नये ते सगळे पिठूळ पदार्थ. शत्रू नंबर 1 आणि 2 आम्ही खातो, रुची पालक. आणि एवढंच नाही हो, आम्ही आमच्या महाराष्ट्रीयन पोरांना सुद्धा त्या साबुदाण्याची चटक लावली. आजीचा उपवास, आजीचा आज साबुदाण्याच्या खिचडीचा दिवस. आजी मला पण दे, आजी मला थोडंसं साबुदाणा देणार. तिथपासून आय हुक्ड ऑन टू साबुदाणा. आणि मग एक दिवस मला कळलं की साबुदाणा काय आहे, कोण तयार करतं, कोणत्या देशात होतो, ते अन्न तरी आहे का? कुठल्या तरी झाडाचा चीक किंवा फळ काढून सडवून त्याचे दाणे दाणे करतात आणि ते आम्ही अन्न म्हणून खातो. तुम्ही साबुदाण्याची उसळ खाताना, खिचडी खाताना चावून 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 त्याची पेस्ट होते का? होतच नाही, होऊ शकत नाही. मग असं आपण आगोरी खातो. तर अशा तऱ्हेने आपल्याला उपवासाचं एक विकृत स्वरूप लक्षात आलं. मग दुसरे आम्ही उपवास काय पाहिले? महात्मा गांधी ब्रिटिशांच्या विरुद्ध केवढं प्रभावी शस्त्र. तुम्ही वाईट वाटला का? आत्मक्लेश झाला, हिंदू मुसलमानांचे दंग झाले, उपवास. मग अण्णा हजारे आले, उपवास. मग आलं कलेक्टर कचेरी समोर वर्षातनं 15-20 वेळेला एक मांडव, एक नारा, एक प्लॅकार्ड. अमकं अमकं केलं नाही तर आमरण उपवास. कार्यकर्ते बसलेले असतात, रेकॉर्ड लावलेलं असतं. आजकाल मोबाईल हातात असतो, टाइमपास. आणि मागच्या बाजूला जाऊन काय खातात पितात? उपवास. वाट पाहतात 3 दिवसांनी कोणाचं तरी आश्वासन मिळालं म्हणून उपवास. नाही, दिस इज नॉट उपवास. उपवास, मी परमेश्वराच्या सान्निध्य राहणार, मी माझ्या शरीराला विश्रांती देणार. एक दिवस गंमत झाली. मला जेवायला जायचं होतं बाहेर, देवायनीला जायचं होतं. ती अन्नपूर्णा बाईला म्हणते, बाई आज स्वयंपाक नाही आहे, स्वयंपाकघर स्वच्छ करा. काय सुंदर कल्पना आहे. रोज स्वयंपाक करतो 4 वेळा, रोज हादरतात घरातले लोक. रोज घरातली बाई स्वयंपाक करते, असली तर स्वयंपाक केली बाई. स्वयंपाक जेवण नाही म्हणजे सफाई करा. पोटाला सुद्धा आम्ही सांगतो उपवासात, मी तुला आता विश्रांती देणार आहे. साफसफाईसाठी, क्लिन्सिंग, डिटॉक्सिफिकेशन, गेटिंग ऑल द सिस्टीम्स गिअर्ड अप फॉर द रेस्ट ऑफ द डे. मला उपवास म्हणजे काही 10 दिवस 15 दिवस करायचा नाही. मला उपवास करायचा आहे तो फक्त ठरवून स्वेच्छेने माझ्या स्वतःच्या शरीर स्वास्थ्यासाठी उपवास करायचा. काय होणार आहे त्यांनी? माझं शरीर इतकं सुंदर ऍडजस्ट होईल, इतकं सुंदर ऍडजस्ट होईल की त्या पोटाला 4 दिवसामध्ये तुम्ही वळण लावू शकता. त्याला खायची आठवण येणार नाही. पोटात भुकेचे कावळे ओरडतील असं तुम्हाला वाटतं, ते कावळे पोटात नसतात. ते कावळे आमच्या डोक्यातले किडे वळवळ करतात. अरे उठलो, मला उठल्यानंतर चहा पाहिजे. चहा बरोबर डायबेटिक लोकांना तुम्ही वर्तमानपत्रात ऍडव्हर्टिजमेंट येते, टीव्हीवरती ऍडव्हर्टिजमेंट येते, आमकी बिस्किटं खा. आमचं सगळं जीवन मीडिया, टेलिव्हिजन, वर्तमानपत्रातल्या जाहिरातीने आमचं जीवन सगळं कंट्रोल केलेलं आहे. मग त्याला ते बिस्किटं खाव्याशी वाटतं, मग त्याला नाश्ता लागतो. अरे ईट लाईक ए किंग ब्रेकफास्ट. कोणी सांगितलं?
केलॉग कंपनी काय केलं, ब्रेकफास्ट प्रॉडक्ट काय काय ॲडव्हर्टाईज केलं, सुंदरपैकी एक ज्यूसचा मोठा ग्लास. मग ते कोणत्या कंपनीचे ज्यूस घ्यायचे, तुमच्या घरात शक्य असेल तर फ्रेश, नाही तर कंपन्यांचे ज्यूस. सिरियल्स केलॉगचे. त्याच्यानंतर बेकरी प्रॉडक्ट्स, ब्रेड, त्याला लावायचं बटरपेक्षा जॅम वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे. अमेरिकेत किंवा इंडियामध्ये तुम्ही केसरी बरोबर 5 स्टार हॉटेलमध्ये राहिले, फुकट्याचा ब्रेकफास्ट असतो, आठवा. मफिन्स, क्रॉसंट्स, काय काय नसतं. आणि माणूस म्हणतो चला आय एम ए किंग, मी आता ब्रेकफास्ट खाणार, मग दिवसभर नाही मिळालं तरी चालेल. पण तो जे खातो आणि मग बाहेर पडतो तर 2 तासांनी परत भूक लागते. का भूक लागते? खाल्लेलं सगळं होतं कार्बोहायड्रेट, कार्ब्स, पिठूळ पदार्थ, स्टार्च, ज्यांनी शुगर होते. आणि शुगर ही फक्त इन्स्टंट एनर्जीसाठी आहे. इन्स्टंट. मला मॅरेथॉन रन करायचं आहे, मग ती बाटली घेऊन लोक त्यांच्या हातात देतात, त्याच्यात सगळं शुगर असतं, इलेक्ट्रोलाइट्स असतात. मी पळतोय 4था मैल शुगर, 5वा मैल शुगर. मी टेनिस खेळतोय, मी चॅम्पियन आहे, पाहिलंय कधी? मी उघडतो एक केळ, मस्तपैकी केळ खातो, इन्स्टंट एनर्जी. माझ्याजवळ गटरीची बाटली आहे वेगळ्या वेगळ्या ब्रँडच्या, मी ती पितो आहे. अरे पण तुम्हाला काय करायचं आहे एवढी शुगर खाऊन, कुठे पळायचं आहे? मला शुगर खाऊन फक्त दिवसभर बसायचं आहे. कोणाला? गल्ल्यावर बसलो, पेढीवर बसलो, ऑफिसमध्ये बसलो, कॉम्प्युटरवरती बसलो. आमचं सगळं जीवन काय झालेलं आहे, 3 चकाकणाऱ्या स्क्रीन्सवरती आम्ही जगतो आहोत. 3 चकाकणारे स्क्रीन्स. एक छोटा हातात आमचा व्हॉट्सॲप म्हणा, आमचा अँड्रॉइड म्हणा, ब्लूबेरी म्हणा, ब्लॅकबेरी म्हणा, आमचा कॉम्प्युटर, आणि तिसरं आमचा टेलिव्हिजन. आमचं सगळं जीवन ह्याच्या भोवती जातं. प्रत्येकाने विचार करा, 24 तासात झोपल्यानंतर आणि इतर कामानंतर किती वेळ आम्ही ह्याच्या समोर राहतो. ठीक आहे, मग ब्रेकफास्ट, नाश्ता म्हणजे नष्ट असं. मग उपवास कसा करायचा सांगा. मी विचार केला काय करावं, काय सांगावं त्याला. डायबिटिक माणसाला कसं सांगावं? त्याच्या डोसक्यात सांगितलंय की तुला उपवास डेंजरस आहे. हो, पण डेंजरस केव्हा? गोळ्या खाऊ, इंजेक्शन घेऊ, उपवास करू नकोस. आलं लक्षात? डू नॉट फास्ट. गोळ्या घेतोयस तू, तुला खायला लक्ष पाहिजे, कबूल आहे. फक्त प्रश्न आता एवढा असा येतो, मी केव्हा खायचं? माझ्या हातात आहे. मी कसा उपवास करायचा? माझ्या हातात आहे. साधा सोपा उपवास. किती तास उपवास करू शकतो? जेवतो कितीला? 8 तास. काय करतो? टीव्ही पाहतो, गप्पा मारतो, बाहेर फिरून येतो, परत खातो का? हो खातो की. झोपायच्या. तू जेवला, जेवण झाल्यानंतर तुझ्या पोटात काय झालं, त्याची शुगर झाली, तू परत खाल्लं, थांबवू शकतोस 3 तास झोपायपर्यंत? तेवढं करू शकतोस? हो करू शकतो. आनंद आहे. 3-3.5 तास गेले. झोपतो, किती तास झोपतो? 7 तास. 8 तास झोप. किती तास झाले? 11. आता तुला काय झालं तर उठल्यानंतर तुझी सवय ती थांबवू शकतोस? नो टी विथ शुगर. नाही, मी घेतच नाही. बहुत अच्छे. ओबेज माणसं चहा पिता, साखर नो. शत्रू नंबर 1 साखर. बिस्किट नो. नाश्ता नो. आईला, घरच्या लोकांना आनंद, नाश्ता नाही. मला लोक काय कौतुकाने सांगतात, आमच्या घरी नाश्ता आहे ना. काय खाता हो तुम्ही? आम्ही टिपिकल महाराष्ट्रीयन माणसं. आमचा नाश्ता म्हणजे काय? गृहिणीला विचारा. पोहे, कार्बोहायड्रेट स्टार्च. उपमा, कार्बोहायड्रेट स्टार्च. इडल्या आहे, त्याच्यात थोडंसं उडीद बिडीद आहे. नाही नाही, आमच्या घरी उसळ खातात. अरे वा, तुमच्या घरी उसळी खातात, मोड आलेले पण खातात. काय असतं हो त्याच्यात? प्रोटीन्स. किती प्रोटीन्स असतात हो? असतात काहीतरी 10-12%, 15%. हो, मग सगळ्यात जास्त कशात असतात? एखादा म्हणतो स्मार्टली. नाही नाही नाही, मसूरमध्ये इतके 20% असतात,
उडदामध्ये इतके टक्के असतात, राजमामध्ये. अरे पण बाकीचे सगळे टक्के काय असतं? कार्बोहायड्रेट. शत्रू, पूर्ण शत्रू. जर साखर, गूळ, मध, गोड फळ. लोक विचारतात गोड फळांचं काय करायचं? खरंच चांगली आहेत फळं, पण ते आहेत कोण? ग्लुकोज, साखरेची बहीण, फ्रुक्टोज. फायबर आहेत, कबूल आहे, मग तेच खायला पाहिजे का? नाही हो, लक्ष जातं. 600 रुपयाचा हापूस आणला घरात, मी खाऊ नको कसा नाही, खाऊन टाकला. मग खा ना, एवढं जर तुला कंट्रोल नसेल तर. नाहीतरी तू कसा आहेस डायबिटीक? 50 पेशंटचे रेकॉर्ड मी विचारलं सांग, तुम्ही डायबिटीक का झालं? व्यवस्थित चाललं? हो व्यवस्थित. काय होतं तुमचं शुगर? मी केलं 4-5 महिन्यापूर्वी. किती होतं? 180. तरी तू आनंदाने जगतोय 180 शुगर असून. तुझं A1C केलं का? नाही मग. पण तू असं कर, 3 दिवस तू स्वतः. ग्लुकोमीटर आहे का? 90% लोक नाही. काही लोक म्हणतात आणलं होतं, म्हणजे काय? एक उपकरण म्हणून, खेळणं म्हणून वापरलं का? नाही तर त्या स्ट्रिप्स संपतात, मग आणा करा. आणि काय हो, आमचं असं लक्षात आलं की त्या लॅबमधला रिपोर्ट आणि माझा रिपोर्ट यांचा ताळमेळ लागत नाही. अरे लेका, त्या विषयामध्ये जे रिडिंग येईल ते तू धरून चाल, की मी हे खाल्लं, आज माझी 120 होती, आनंद आहे जेवल्यानंतर, आय एम फाईन. फास्टिंग माझी 80, 90, 95, 100, आय एम फाईन. ते तू केलेलंच नाही आहेस. मग तू या भ्रमात राहिला की मी डायबेटिक आहे, हा जन्मभर राहणार आहे, याच्यापासून मला सुटका नाही, हे तू ठासलं तुझ्या मनात. आणि मग तू राहिला भ्रमात. मग काय झालं? या 5 ठिकाणी गेला. डोळ्यामध्ये गेला, हाडामध्ये गेला, हार्टमध्ये गेला, ब्लड प्रेशरमध्ये गेला. आणि तुमच्या लक्षात नाहीये विस्मृती, डिमेन्शिया. काय हो, आजकाल अल्झायमर फार होतं का? मला सगळी म्हातारी माणसं विचारतात. ज्येष्ठ नागरिक संघाचा मी फार मोठा इथला संस्थापक आहे पुण्याचा, आणि जागतिक स्तरावर कार्य केलेलं रोटरीच्या माध्यमातून. आणि म्हणून मी त्या सगळ्या म्हाताऱ्यांना जेव्हा भेटतो तर माझं नाव आहे, कसं म्हातारं व्हावं, सार्थकी वार्धक्य. इतका सुंदर शब्द माझ्या मनात आला, सार्थकी. मी म्हातारा आहे, वय वाढलं असेल, पण आय एम नॉट वरीड अबाउट लॉन्जिव्हिटी, आय एम वरीड अबाउट यंगिव्हिटी. मनाने किती मी तरुण आहे. मग हे काय होतं हो, आम्हाला विस्मृती. प्रत्येक म्हातारा माणूस म्हणतो, देवा मला भय वाटतं, मला भय वाटतं मृत्यूचं, मला भय वाटतं पडून फ्रॅक्चर होऊन खितपट पडण्याचं, मला भय वाटतं पॅरालिसिस होऊन लडखडत जगण्याचं, मला भय वाटतं अल्झायमर होण्याचं, विस्मृती होण्याचं. हे त्याचेच भावबंद आहे. हे लक्षात घ्या. शुगर वाढली, ब्रेन सेल्स खराब झाले, इन्शुलिन रेजिस्टन्स आला, त्याच्यापासूनच होणारे सगळे रोग आहेत. एकच रोग, भयानक, त्याची रावणासारखी 10 तोंड. मग याच्यावरती इलाज साधा उपवास असेल, आणि नंतर आपण बघू काय खावं. खरा शत्रू कोण? 10 तोंडाच्या रावणाला एका बाणाने कसं करावं? मी उपवास करणार, 16 तास उपवास करणार, पोटाला थोडासा वळण लावणार, चिमटा देणार. नाहीतरी तुमच्या आई वडिलांनी त्यांच्या पोटाला फाटा पाडून तुम्हाला शिकवलेलं आहे. खरं की नाही? ऐकलं ना तुम्ही? किती खरं आहे. आपले आई वडील आपल्या पोटाला फाटा पाडून चिमटा देऊन तुम्हाला शिकवतात. तुमच्या पोटावर मात्र तुम्ही अत्याचार केला. तो अत्याचार इथे दिसला पहिल्यांदा, पण हा जो दिसतो ना, ते तर ठीक आहे, गुबगुबीत मांड्या, अमकं तमकं पोट, पण त्याही पेक्षा जे दिसत नाही ना, ते अतिशय वाईट असतं. ऑब्व्हियस फॅट तर सगळ्यांना कळतं, पण आतमध्ये जमणारं फॅट, विसरल फॅट, ते फक्त डॉक्टरांनाच कळतं. ते आता आम्ही दाखवलेलं आहे MRI आणि CT स्कॅन करून. बघा, हा शत्रू तुमचा नुसता इथे नाही आहे, साखरेत नाही आहे रक्तातला, त्याने ऑलरेडी तुमच्या शरीरातले 2 ऑर्गन्स व्यापले आहे, 3 ऑर्गन्स व्यापले. तुमच्या लिव्हरमध्ये फॅट सेल्स झालेले, फॅटी लिव्हर. फॅटी लिव्हर, अरे
तुम्ही दारू न पिता सुद्धा डायबिटिक माणूस लठ्ठ होऊन फॅट खाऊन दारू न पिणारं सिरोसिस तुम्हाला होतं, फॅटी लिव्हर. फार मी तुम्हाला काही शास्त्रीय याच्यात शब्दात सांगत नाही, पण ह्या सत्य घटना आहे. फॅटी लिव्हर होतं, फॅटी पॅन्क्रियाज होतो, त्याच्या भोवती पॅन्क्रियाज. ते विचारे आयलेट्स ऑफ अँगर आणि बीटा सेल्स इतके मलूल होऊन जातात की आम्ही काम कसं करायचं या गर्दीमध्ये. इतकं फॅट भरलेलं आहे आमच्या पॅन्क्रियाजमध्ये, आम्ही इन्शुलिन कसं कशात तयार करायचं. म्हणजे मग तितका शत्रू. आणि हे सगळं कुठून सुरुवात झालं? इथून सुरुवात झालं. सुरुवात ज्याची इथून झाली त्याची सुरुवात गोळ्या इंजेक्शन असू शकतं का? प्रश्न विचारा. भारताची अर्थव्यवस्था खूप खराब झाली. काळा पैसा फार वाईट आहे, पांढरी साखर वाईट आहे, साखर खाणं वाईट आहे, लठ्ठपणा वाईट आहे, पण इलाज. पण मोदींनी एका झटक्यामध्ये सर्जिकल स्ट्राईक केलं, पाकिस्तानला धडा शिकवला, नोटा रद्द केल्या. त्याला सर्जिकल स्ट्राईक म्हणतात. मला खूप बरं वाटलं ॲज अ सर्जन. आम्ही सर्जन जे करतो ना स्ट्राईक, त्याला दुसरं काही नाव दिलेलं नाही त्यांनी, सर्जिकल स्ट्राईक. तसं या रोगाबद्दल जर याच्यापासूनच सुरुवात झाली, लेट अस स्टार्ट फ्रॉम हिअर. एक, मी खाण्याची वेळ दिवसातनं कमी ठेवली, 8 hours. 8 वाजता जेवलो, रात्री 3-4 तास खाल्लं नाही, TV पाहिला, गप्पा गोष्टी केल्या, बाहेर फिरून आलो, वाचन केलं, झोपलो. झोप झाली व्यवस्थित, व्यवस्थित शांत झोपेमध्ये. तुम्ही झोपलेले असता, तुमचे अवयव मस्त काम करत असतात. तुम्ही खाल्लेल्या अन्नाचं बरोबर निचरा होतो, सगळं काय होतं. तुम्ही सकाळी उठता फ्रेश. दॅट इज द टाइम. नेक्स्ट नाव व्यायाम. पुष्कळशे लोक आम्हाला सांगतात आम्ही लठ्ठ आहोत, व्यायाम करा, व्यायाम करा.